महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर मूर्ती स्पर्धेमध्ये मी पूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते। या स्पर्धेसाठी आपले प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज। विघ्नराज गणेशोत्सव मंडळ पाटील हौद इथे आता आपण आलेलो आहे आणि खूप आकर्षक मूर्ती सुद्धा आहे आणि त्याबरोबर खूप छान देखावाही केलेला आहे। त्या संदर्भात बोलूयात आता। मंडळाचे सभासद आपल्या सोबत आहेत। नमस्कार। 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 तुमच्या मंडळाचं विशेष काय सांगाल, विशेषपण आणि मूर्तीचं काय विशेष सांगाल? आपल्या मंडळाची स्थापना 2011 साली पाटील हौद येथे सर्व तरुणांनी एकत्र येऊन केलेली आहे आणि आत्ता हे आपल्या मंडळाचं 15वं वर्ष आहे आणि आपण यावर्षी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून सादर केलेली आहे आणि आपला गणेशांची जी मूर्ती आहे ती आपली पारंपरिक अशी मूर्ती आहे, जेणेकरून महाराजा टाईप वगैरे ज्या आसनारूढ अशा गणपतीच्या मूर्ती असतात त्या प्रकारे आपली गणेशाची मूर्ती आहे। आणि आपल्या तुम्ही बघू शकाल की श्रींच्या मूर्तीला आपण विविध चांदीचे दागिने अलंकार म्हणून चढवलेले आहेत। किरीट असेल, गदा असेल, चारी हातातले कडे असतील, दोन्ही कान असतील, अशी हुबेहूब आपण मूर्ती साकार केली आणि दरवर्षीप्रमाणे आपण तीच मूर्ती स्थापन करतो। हे तरी झालं म्हणजे देखाव्यापुरतं, पण मंडळातर्फे तुम्ही सार्वजनिक लोकांसाठी म्हणा किंवा इतर असे काही कार्यक्रम घेता का? आपल्या मंडळामध्ये आपण दरवर्षी हिंदू धर्माप्रमाणे ज्या काही चालीरीती परंपरा आहेत त्यानुसार आपण सहस्त्रावर्धन घेतो, मंत्रजागर असतो। नेहमीप्रमाणे गणेश याग देखील यावर्षी आपण रविवारी ठेवलेला आहे आणि जे काही धार्मिक कार्यक्रम आपल्या मंडळाकडून आम्ही दरवर्षी करण्याचा प्रयत्न करतो ते सर्व आपलं मंडळ आजही गेले 15 वर्ष झाली आपण करतोय। इथून पुढे आम्ही तेच चालू ठेवणार आणि पुढील वर्षी देखील सर्व भक्तांना आपण एक चांगला देखावा सर्वांसमोर आपण सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। तर आता तुम्ही इतका सुंदर देखावा केला असं सांगितलं, हे करण्यासाठी किती वेळ लागला आणि याआधी सुद्धा काही असे वेगवेगळे केलेले आहेत का देखावे? याआधी आपण 2017 साली अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराची प्रतिकृती साकार केली होती। जगन्नाथपुरी येथील रथयात्रा देखील आपण देखावा दाखवला होता। केदारनाथ मंदिराची प्रतिकृती दाखवली होती। त्याच पद्धतीने आपण यावर्षी तुळजाभवानीची प्रतिकृती सादर केलेली आहे। या देखावा सादर करण्यासाठी आपण एप्रिल महिन्यापासून सर्व मंडळाचे कार्यकर्ते कष्ट घेत आहेत, त्याचं फळ आम्हाला यावेळेला मिळालेलं आहे। नाही, खरंच खूप सुंदर देखावा झालेला आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की कष्टाशिवाय हे
होणं शक्य नाही आहे. तर माझ्या मागे तुम्ही बघताय खूप सुंदर अशी मूर्ती आहे. जसं त्यांनी सांगितलं की पारंपरिक हीच मूर्ती त्यांच्याकडे कायम असते आणि ह्याचं स्वरूप त्यांनी दाखवलंय जसं की गधा असेल किंवा कडे असतील, त्रिशूल आहे किंवा चांदीचे कान आहेत, किरीट आहे, मागचं हार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मंडळाच्या गणपतीसाठी खास केलेल्या आहेत. आणि मला वाटतं की आपण दरवेळेला वेगवेगळी मूर्ती तर आपण सगळीकडे बघतोच, पण एकच मूर्ती ठेवून पारंपरिक पद्धतीने त्याला दागिने करणे किंवा त्याला सजवणं यात पण एक वेगळी मजा आहे आणि या मंडळानं ती परंपरा जोपासलेली आहे. असेच अनेक मंडळ आहेत, अजूनही आपण तिथे जाणार आहे आणि तुम्हाला बघायला नक्कीच मिळणार आहे. असेच आमच्यासोबत